मेघना नेहमीप्रमाणे उठून घरातील सर्व कामे आवरत होती. तिने अमेयसाठी चहा नाश्ता टेबलवर ठेवला आणि जेवणाची तयारी करण्यासाठी गेली. अमेयसुद्धा रोजप्रमाणे येऊन टेबलावर ठेवलेला नाश्ता करतो, पण तो काहीच बोलत नाही. त्या दोघांच्यामध्ये संवादच होत नव्हता आणि जेव्हा कधी अमय मेघनाशी बोलायचा तेव्हा एकच सांगायचा की मला या नात्यातून मोकळं कर. मी हे लग्न माझ्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्याच इच्छेखातर केलेलं आहे. पण आता ते या जगात नाहीत, त्यामुळे मला तुझ्यासोबत राहण्यात काहीच रस नाही. पण मेघना मात्र संयम राखून होती. मेघनाच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. शिवाय मेघनाचे आईवडील गावी राहत होते आणि जर मेघना अमयचे घर सोडून माहेरी निघून गेली असती तर लोकांनी उगाच चर्चा केली असती. आपल्या कुटुंबातील लोकांना दोष देतील या विचाराने लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंत अमयचे सर्व वागणे बोलणे मेघना सहन करत होती आणि मनात एक कुठेतरी भाबडी आशा होती की अमय कधीतरी तिचा स्वीकार करेल, आपल्या संसाराला सुरुवात होईल. म्हणूनच ती दरवेळेस मेघना आपल्या मनाची समजूत घालत होती. जेव्हा ती अमयसोबत लग्न करून आली तेव्हापासून तिच्या सासू सासऱ्यांनी तिला लेकीचा दर्जा दिला. कधीच तिला परकेपणा मिळाला नाही. त्यांच्याकडून मेघना आईवडिलांचं प्रेम आपुलकी तिला मिळतच होती. त्या घरात एका सुनेचा मान तिला मिळाला, पण ज्याच्यासोबत लग्नगाठ बांधली गेली, ज्या व्यक्तीसोबत सुखाने संसार करण्याची स्वप्न रंगवली गेली, तो मात्र अगदी पहिल्या दिवसापासूनच एक अंतर ठेवून वागत होता. सुरुवातीला हे मेघनाच्या लक्षातच आलं नाही, पण काही दिवसातच अमयने आपल्या मनातील सत्यता मेघनाला सांगितली की त्याने हे लग्न फक्त आईवडिलांचा मान राखण्यासाठी केलेलं आहे. स्वतःच्या मर्जीने तो या लग्नाला तयार कधीच नव्हता. हे ऐकून मेघना फार दुखावली गेली. एका क्षणामध्ये आयुष्याची घडी विस्कटली अशीच जाणीव झाली. सर्व स्वप्ने थांबली आणि त्याच क्षणी तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याच दरम्यान सासू सासरे आजारी होते, त्यामुळे तिला आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. कारण अमयने जरी कधी या नात्याला महत्त्व दिलेलं नसलं तरी देखील अमयचे आईवडील मात्र खूप चांगले होते. मेघनाची ते काळजी घ्यायचे. म्हणूनच सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी मेघनाने तेथेच काही दिवस राहायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे तिने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. घरातील कामे, जेवण, सासू सासऱ्यांची औषधं, पथ्य पाळणे सर्व काही केलं. ती रोज सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करायची. घरसुद्धा अगदी छान नीटनेटके ठेवायची की मन प्रसन्न व्हायचं. तिला आता या सर्वांची सवयच झाली होती. सासू सासरेसुद्धा तिला तिच्या वागण्याचे नेहमीच कौतुक करायचे. ते नेहमीच म्हणायचे की लाखात एक आहे आमची सून. मेघनाला त्यांच्याकडे पाहून त्यांचा आधार वाटायचा. त्या घरात राहण्याचे कारण फक्त आता तेच होते. असेच दिवसामागून दिवस जात होते. मेघना मात्र मनातील दुःख लपवून हसून चेहरा हसरा ठेवून वावरत होती. तिने सासू सासऱ्यांना हे कधीच दाखवून दिलं नाही की ती कोणत्या परिस्थितीमधून जात आहे आणि आईवडिलांना देखील असंच वाटायचं की आपल्या मुलाचा संसार सुरळीत चालू आहे. ते दोघे एकमेकांसोबत खुश आहेत. पण प्रत्यक्षात मात्र तसं नव्हतं. मेघना कोणत्या परिस्थितीमधून जात आहे हे तिलाच माहीत होतं. असेच काही महिने गेले. एक दिवस वडिलांची तब्येत जास्तच बिघडली. तेव्हा मेघना व सासू त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. पण दवाखान्यात घेऊन जाण्यापूर्वीच मेघनाचे सासरे मरण पावले. अमय देखील काही वेळातच तेथे पोहोचला. पतीच्या अशा अचानक जाण्याने मेघनाच्या सासूला हा धक्का सहन झाला नाही. त्यांनीही पुढच्या काही तासातच या जगाचा निरोप घेतला. मेघनाला हे सर्व स्वीकारणं कठीण झालं होतं. ज्या सासू सासऱ्यांनी आत्तापर्यंत आईवडिलांसारखं प्रेम दिलं, त्यांचे असं अचानक एकाच वेळेस सोडून जाणं, यामुळे मेघना कोलमडून पडली. ज्याच्यासाठी ती या घरात इतके दिवस राहत होती
तेच आता या जगात राहिलेले नव्हते. हे दुःख मेघनासाठी खूप मोठं होतं. अमय व इतर नातेवाईकांनी पुढचे सर्व विधी पूर्ण केले. आज त्यांना जाऊन 12 दिवस झाले होते. दुसऱ्या दिवसापासून अमय कामाला जाऊ लागला होता. मेघनाला मात्र घरात एकटीला करमेना. सतत तिला सासू सासऱ्यांची आठवण येत होती. अजून देखील अमय व मेघना यांच्यामध्ये फारसा संवाद नव्हता. औपचारिकपणे दोघे देखील वावरत होते. कसंबसं महिना झाला होता आणि एक दिवस ऑफिसला जाताना अमय मेघनाकडे घटस्फोटाचे पेपर देऊन जातो आणि सांगतो की आजच यावर सही कर आणि या नात्यातून मला मोकळं कर, आणि ऑफिसला निघून जातो. तो गेल्यानंतर मेघना निमूटपणे त्यावर सही करते आणि आपल्या माहेरी निघून जाते. कारण तिलाही माहिती असतं की या घरात राहण्यात आता काहीच अर्थ नाही आणि इतके दिवस ज्यांच्यासाठी ती राहत होते तेच आता इथे नाहीत. संध्याकाळी अमय थकूनच ऑफिसमधून घरी येतो. त्याला चहा हवा असतो, पण घरात मेघना त्याला दिसत नसते. त्या क्षणी त्याची नजर समोरील त्या पेपरकडे जाते. तो पटकन पेपर पाहतो तर त्यावर मेघनाने खरंच सही केलेली असते. ते पाहून तर तो खूपच जास्त खुश होतो. इतक्या सहजपणे मेघना सही करेल व घर सोडून निघून जाईल असं त्याला देखील वाटलेलं नसतं. तो पटकन आपल्या मैत्रिणीला फोन करून ही बातमी सांगतो. हॅलो पूनम, ऐकलंस का? आज मी मुक्त झालो आहे. तिने या पेपरवर खरंच सह्या केल्या आहेत. आता आपल्याला एक होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. इतके दिवस आपण हा विरह सहन केला, पण आता पुढचा एकही क्षण मला तुझ्याशिवाय घालवायचा नाही. खरं तर पूनम ही अमयच्याच ऑफिसमध्ये काम करत असते. अनेक वर्षापासून दोघांचं अफेअर चालू असतं. दोघांना देखील लग्न करायचं असतं, पण आईवडिलांच्या इच्छेखातर त्यांनी निवड केलेल्या मुलीसोबत म्हणजेच मेघनासोबत अमय लग्न करतो. पण नवरा बायकोचं कोणतंही नातं त्यांच्यामध्ये नसतं. अमय सांगतो, आज मला खूप रिलॅक्स वाटत आहे आणि आता लवकरच आपण एकत्र राहू. लव्ह यू. पूनमसुद्धा हे ऐकून खूप खुश होते. अमय आपल्या पुढील भविष्याची स्वप्ने रंगवत असतो. साधारण 1 आठवड्यानंतर अमय पूनमला आपल्या घरी कायमचं राहण्यासाठी घेऊन येतो. कारण त्याला विचारणारं तर तिथे कोणीच नसतं आणि पूनम नोकरीनिमित्त एकटी शहरात रूम घेऊन राहत असते. त्यामुळे तीही तयार होते. दोघेही एकाच छताखाली राहू लागतात. सुरुवातीला सर्व काही अगदी छान चालू असतं. दोघंही एकमेकांच्या मध्ये हरवून जातात. जणू काही सर्व जगच आपण जिंकलं आहे असंच त्यांना वाटत असतं. साधारण 7 ते 8 महिने पूर्ण होतात आणि मग एक दिवस अचानक अमय मेघनाच्या घरी पोचतो. मेघना दार उघडते. समोर अमयला पाहून तिला देखील आश्चर्यच वाटतं, पण त्याची अवस्था पाहून हे लक्षात येत होतं की त्याची तब्येत खालावलेली आहे. डोळे आत खोल गेलेले होते. ती अमयला बोलते, तुम्ही? आता आईबाबा घरी नाहीयेत, ते बाहेर गेलेले आहेत. तुमचे त्यांच्याकडे काही काम असेल तर नंतर या. आणि मग दरवाजा बंद करण्यास पुढे येते. इतक्यात अमय तिला बोलतो, नाही, माझं तुझ्याकडेच काम आहे. मी आतमध्ये येऊ का? अमयची अवस्था पाहून मेघना त्याला आतमध्ये येण्यास सांगते आणि मग पाणी आणून देते. अमय पाणी घेऊन बोलण्यास सुरुवात करतो. मला माहिती आहे, मी तुझ्याशी पूर्णपणे चुकीचं वागलो आहे. पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे. तू ते घर सोडून गेल्यानंतर मला तुझी किंमत कळली आहे. तू गेल्यानंतर माझ्या मैत्रिणीला मी घरी आणलं. आम्ही दोघे देखील खूप आनंदात होतो. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आम्हाला वेगळं राहणं मान्य नव्हतं. म्हणूनच आम्ही लग्न न करताच एकत्र राहू लागलो होतो. सुरुवातीचे दिवस सुंदर होते. मस्तपैकी बाहेरचं खाणं, फिरणं, एकत्र वेळ घालवणं, पिक्चरला जायचं आणि जेवणही मग बाहेरच करायचं. असंच आमचं चालू होतं. पण मग नंतर रोज बाहेर फिरायला जाणं, जेवायला जाणं कंटाळा यायला लागला. शिवाय रोजच बाहेरचं खाल्लं तर आरोग्यावर देखील परिणाम होईल, तो वेगळाच. म्हणूनच मी तिला घरचं जेवण बनवायला सांगितलं. पण ती सरळ बोलली, मला जेवण करायला येत नाही.
आणि आवडत देखील नाही. मग काय, कपडे, भांडी, जेवण करण्यासाठी एक बाई ठेवली. तर मग घरातील इतर साफसफाई तर तिने करायलाच हवी होती ना. म्हणून मी तिला घर स्वच्छ ठेवण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी सांगितलं. तर ती बोलली, मी पण तुझ्यासोबत काम करते. मलाही कंटाळ येतो आणि असली घरातील कामे करायला मी काही तुझा नोकर नाही. तिचे हे असे उत्तर ऐकून मलाही नवलच वाटलं. नोकरी करत असली म्हणून काय झालं? घरातील बेसिक कामे तर आलीच पाहिजे ना. आणि तू तिकडे असताना घरातील सर्व कामं तर तूच करायचीस. तेव्हा घर किती स्वच्छ, टापटीप असायचं. प्रत्येक वस्तू जागेवर असायची. पण तू त्या घरातून निघून गेलीस आणि घराचं घरपणच हरवलं. एक दिवस याच कारणाने आमच्यामध्ये खूप मोठा वाद झाला आणि 15 दिवसापूर्वीच ती मला व घराला सोडून तिच्या घरी कधी न परत येण्यासाठी निघून गेली. ते 15 दिवस मी कसे काढलेत हे माझे मलाच माहिती. तेव्हा खऱ्या अर्थाने तुझी किंमत कळली. तुझं अस्तित्व जाणवलं. आईबाबांनी तुझी माझ्यासाठी जी काही निवड केली होती ती अगदी योग्यच होती. त्यांनाच तुझी पारख होती, म्हणूनच त्यांनी तुला तो दर्जा दिला होता. पण मीच कमनशिबी तुला ओळखू शकलो नाही. मला माफ कर आणि माझ्यासोबत घरी चल. खूप हिंमत एकवटून मी इथे आलो आहे. मेघना बोलते, नाही. तुमच्या आयुष्यातून आणि त्या घरातून मी त्याच दिवशी बाहेर पडले होते, ज्या दिवशी त्या पेपरवर सही केली होती. मीही लग्न झाले तेव्हा खूप सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती. पण ती स्वप्न कधीच पूर्ण झाली नाहीत. तुम्हीच सांगा, जर मी एका परपुरुषाबरोबर इतके दिवस एकत्र राहिले असते आणि पुन्हा तुमच्याकडे आले असते, तर तुम्ही माझा स्वीकार केला असता? जे तुम्ही केलं आहे तेच मी केलं असतं तर तुम्हाला ते मान्य असतं का? कृपया आता यापुढे माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका. ज्या प्रेमाची अपेक्षा ठेवून तुम्ही आज इथे आला आहात, त्याच प्रेमासाठी मी त्या घरात राहून वाट पाहत होते. पण आज माझ्याकडून तुम्हाला ते प्रेम कधीच मिळू शकणार नाही. ज्या बाईसाठी तुम्ही तेव्हा मला नाकारलेलं होतं व ती स्त्री आज तुम्हाला सोडून निघून गेली आहे. म्हणूनच तुम्हाला माझी आठवण झाली आहे. त्यापेक्षा आईवडिलांनी बांधून दिलेली लग्नगाठ जर मोठ्या मनाने स्वीकारली असती, आपलं नातं मान्य केलं असतं, तर आज आपला सुखाचा संसार सुरू असता आणि आज ही तुमच्यावर वेळच आली नसती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.